पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा खुलासा समोर आलाय। जालन्यातील आदर्श राऊत नावाच्या युवकानं हल्ल्याच्या आदल्या दिवशी एका संशयित व्यक्तीनं त्याच्याशी संवाद साधत तू काश्मीरी आहेस का, हिंदू आहेस का असे प्रश्न विचारले होते। विशेष म्हणजे हीच व्यक्ती हल्ल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या रेखाचित्राशी मिळती जुळती असल्याचा दावा सुद्धा या युवकानं केलाय। आता या संशयावरून त्यानं थेट एनआयएला ईमेल करून माहिती देखील दिली आहे। राऊत कुटुंब सुट्ट्यांसाठी पहलगामला गेलं होतं। 21 एप्रिलला आपल्याला प्रश्न केले होते। दरम्यान हल्ला झाल्यानंतर रेखाचित्र जारी झाल्यावर आपल्याला रेखाचित्रातील आरोपीचा चेहरा आठवल्याचं त्यानं म्हटले। मॅगीच्या स्टॉल वरती ज्या वेळेला गेलो तिथे 5-6 लोक आले आणि त्या 5-6 लोकांपैकी एकाने माझ्याशी संवाद साधला आणि त्याने मला विचारलं होतं की बाबा तुम्ही काश्मीरी आहात का? मी म्हणलं नाही बाबा काश्मीरी नाही, मी इथलाच आहे म्हणलं। पण नाही तुम्ही काश्मीरी तर वाटत नाही, तुम्ही हिंदू आहात का? मला थोडंसं विचित्र वाटलं ते। आणि मग जेव्हा तिथे नेटवर्क नसल्यामुळे मी त्या मॅगीवाल्याचा नंबर घेऊन तिथून खाली परतलो आणि त्यांना पेमेंट केलं। परंतु दुसऱ्या दिवशी हल्ला झाला, आम्ही फार घाबरलेलो होतो, फार तणावाचं वातावरण होतं। आणि ते सर्व झाल्यानंतर 2 दिवसानंतर जेव्हा ते स्केचेस रिलीज झाले त्यापैकी एक दहशतवाद्याने माझ्यासोबत संवाद साधला असं माझ्या लक्षात आलं आणि मी ते माझ्या वडिलांच्या कानावर टाकलं आणि माझ्या वडिलांच्या कानावर टाकल्यानंतर माझ्या वडिलांनी सांगितलं मला की आपण ही माहिती एनआयला दिली पाहिजे। ती आम्ही ईमेलद्वारे त्यांचा नंबर मॅगीवाल्याचा आणि बाकी माझ्यासोबत तिथे काय घटना झाली याची रीतसर माहिती आम्ही ऑफिशियल मेलवर दिलेली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।